पहिलं यूट्यूबवर भांडणाचा ट्रेंड होता. भांडणं तर चालूच आहेत अजून पण संपली नाही. घरातल्यांचे भांडायचं, बाजूवाल्याशी भांडायचं, नवरा बायकोंचं भांडायचं, मग ती सोशल मीडियावर टाकायचं आणि मग त्या भांडणातून पण पैसे कमवले. आता नवीन ट्रेंड काढला आहे प्रेग्नेन्सी ट्रेंड. आता सगळे प्रेग्नेंट झालेत आणि आम्ही महाराष्ट्रातली आपली भोळी बाबडी जनता आहेच बघायला. मग आता ते लोक प्रेग्नेंट झाले ते आता बघणार आपण. मग त्यांना ती बाळ कधी होईल, मग तो मुलगा होईल का मुलगी होईल, मग ते कसं दिसेल, हितपर्यंत आपण व्हिडिओ बघणार. ही लोक आपल्याला उल्लू बनवतात आणि आपण आपलं उल्लू बनत चाललोय. काय पण ट्रेंड काढतात, भांडतात. पण हे खरं थोडी भांडतात बाबा, ठरवून भांडतात हे लोक सगळे, माहिती आहे का. ठरवून भांडतात पण आणि परत वेगळी पण होतात आणि परत एकत्र पण येतात. आणि आता आता प्रेग्नेन्सीचं पण नवीन ट्रेंड. आणि असं पण नाही की एक झालंय, एकाचं बघून दुसरं, दुसऱ्याचं बघून तिसरं, असं करून करून आता नवीन ट्रेंड आला प्रेग्नेन्सी. आता बघूया पुढे काय काय अजून ट्रेंड काढतात. अजून खूप दिवस जायचं. भांडून भांडून थकले, भांडणाचे व्हिडिओ दाखवून दाखवून थकले लोक. किती शिव्या देतात कमेंटमध्ये तरी काही फरक पडत नाही. ह्यांच्या इज्जती पुढे ना सगळं पैसा इज्जतीपेक्षा मोठा झालेला आहे आता यूट्यूबवरती, समजलं का. पैसे कमवायसाठी इज्जत गेली तरी चालेल, पण पैसे कमवायचेच आहेत. डॉलर मिळालेच पाहिजेत. भले ती घराची इज्जत रस्त्यावर का निघेना, नवरा बायकोंची भांडणं रस्त्यावरती काय येणार, घरातल्या प्रेग्नेन्सीच्या गोष्टी मुलांसमोर बोलतात आहे. काय डोकं फिरले या लोकांची खरंच. मग ह्यांना कोणी ट्रोल केलं तर मग कशाला बोलताय तुम्ही. सुधरा ना जरा, चांगले व्हिडिओ टाका ना जरा. चांगले काय कंटेंट भेटत नाहीत का तुम्हाला. ते बघा कोकणातले यूट्यूबर, त्यांचे व्हिडिओ जाऊन बघा, काय तर शिका. किती छान छान व्हिडिओ बनतात, आपली संस्कृती काय दाखवतात, घरात काय रेसिपी वगैरे. आणि हे आपल्या इथले हे यूट्यूबर निव्वळ अडाणी ते अडाणीच आहेत बाबा खरंच. म्हणून आपले व्हिडिओ कोण बघत नाही, कारण आपल्या व्हिडिओमध्ये भांडणं नसतात. आमच्या भांडायला कोण हायच नाही आणि भांडणं होतच नाही, तर काय दाखवायचं तुम्हाला. एकटीच भांडते आता आणि मला दाखवायचं पण नाही घरात आमचं, म्हणजे घरात भांडणं असली तरी पण. कारण आपल्या महाराष्ट्रात एक हे आहे की आपल्या घरात भांडण झालं तर आपण शेजाऱ्याला ऐकू जाऊन देत नाही, असं भांडतो आपण. आणि काय काय लोकांनी तर सगळ्या लाजा सोडल्यात पूर्ण यूट्यूबवरती. घरातले तर घरातले पूर्ण दुनियेला दाखवायला लागलेत. आणि त्याचं कारण आहे, आपण ते समजलं पाहिजे. त्यांना हे भांडण करून त्यांना मिळतात पैसे आणि आपण त्यांना बघून बघून आपला डेटा संपवतोय. आपल्याला वाटतं की पुढे काय होईल, पुढे काय होईल. ते काय नाही होत. त्या लोक नुसतं वाढवत जातात, असं होणार तसं होणार. आणि त्यांना सगळं माहिती असतं काय करायचं काय नाही करायचं. नकली नकली भांडायचं, लोकांना कसं फसवायचं. आणि आपण इमोशनल होतो, अरे असं झालं, अरे तसं झालं. अरे नाही, हे लोक खूप खोटारडे लोक आहेत खरंच. मला तर आता ते यूट्यूब म्हणून बघायचं सोडले. माझं काही काम असेल, रेसिपी वगैरे बघायचं असेल आणि तेवढं बघते मी. काही यूट्यूबवरची व्हिडिओ. पण कधी कधी ती आपण सबस्क्राईब केलेले आहेत ना, ते पहिल्याचे ते येतात ना, तर ते मी आता बघितले एक व्हिडिओमध्ये 2-3 व्हिडिओ तसेच. पहिले ते भांडणं बघून बघून वैताग आला होता म्हणून सोडून टाकलं. आता हे प्रेग्नेन्सीसाठी बोलायचं ना मन नाही करत मला, पण मी म्हटलं आता बोलतेच. यांचं काय खरं नाही. काय शिकवत आहे आपण आपल्या लोकांना, मला तेच कळत नाही. काहीतरी चांगलं शिकवलं पाहिजे ना आपल्या आपल्या व्हिडिओमधून. काय हे भांडायचं कसं, घर कसं तोडायचं, घरात कसं वाद लावायचे, हिच्याबरोबर कसं भांडायचं, तिच्याबरोबर कसं भांडायचं. हे लोकांना पण काय बोलणार, तेच आवडतंय बघायला. बघा भांडत बस, त्यांना भांडू द्या. तुम्ही बघा, ती भांडून भांडून डॉलर छापतील. तुम्ही बघून बघून तुमचे पैसे गमवा, डेटा संपवा रोज. चांगलं बघितले आणि चांगलं शिकायला मिळेल आपल्याला. हे बघितल्यावर काय मिळणार आपल्याला. बघा बाबा, काय बोलू आता.